तर पालकमंत्र्यांची घोषणा होत नाहीये. महायुतीत काही गोंधळ चालू आहे का? कारण नाराजी आहे. कारण मंत्रिपद शपथ झाल्यानंतर मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला होता, त्याला सुद्धा विलंब लागला आणि त्यानंतर आता पालकमंत्र्यांना देखील विलंब लागतो. बघा थोडं काय आहे, आपल्या मीडियामध्ये आपण जास्तच त्याचे अर्थ वेगवेगळे काढतो. 3 पक्षाच्या सरकार जेव्हा स्थापन होत असतो, नव्याने होत आहे. मागच्या जे 3 पक्षाचा जेव्हा झाला तर आम्ही मध्ये आलो होतो. जे काही आम्हाला जे डिव्हिजन करायचं होता कामाचा ते बरोबर आम्ही करू शकलो. आत्ताही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिन्ही पक्ष म्हणून म्हणजे आम्ही सगळे लोक त्यामध्ये इन्वॉल्ड असतो. चर्चा होत आहे, काही प्रॉब्लेम नाही. मंत्र्यांच्या पदभार हे तुम्ही म्हणता चुकीचं आहे. पाठोपाठ आपला विधानसभेच्या सेशनच्या वेळी म्हणजे कोणाला दिले गेले नव्हते, म्हणजे खाती. आणि त्याच्यानंतर जे काही आता सुट्ट्या लागल्या, बरेच लोक 7, 8, 10 दिवसाची सुट्टी असल्यामुळे त्यावेळीच त्यांचा पदभार नाही त्यांनी स्वीकारला. या आता कोणी असं मला दाखवा की कोणी पदभार स्वीकारला नसेल. एक दुसरी गोष्ट, पालकमंत्रीचा जो विषय आहे तेही तुम्हाला 1-2 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. कारण 26 जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीला ध्वजारोहणासाठी जावंच लागते. ते सगळं त्याच्या आधी तुम्हाला दिसेल की स्पष्ट झालेलं आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांकडनं मागणी केली जाते. राज्याची परंपरा राहिली, जर आरोप जर केले जात असेल तर त्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला जातो. मात्र धनंजय मुंडेंना वेगळी वागणूक का दिली जाते? आरोप कोण लावत आहे? एक व्यक्ती लावत आहे. आणि एवढा मोठा महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणामध्ये SIT नेमल्या गेल्यानंतर, CIDकडे चौकशी दिल्या गेल्यानंतर बाकीच्या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्रीनी ॲज अ गृहमंत्री पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणालाही आम्ही सोडणार नाही. आम्हाला आमच्या पोलिसांच्यावर काही भरोसा नसेल तर गोष्ट वेगळी, पण एक नक्की आहे की आरोप करणारे एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तींनी काय त्यांच्या व्यक्तिगत काही विषय असेल आणि ते त्यांनी एक असा वातावरण तयार करून सांगायचं की राजीनामाच द्यावा लागेल, तर असं तर उद्या कोणी पण कोणावर आरोप काही लावू शकते. फक्त तथ्य समोर येऊ द्या. आम्हाला कोणालाही वाचवायचं नाही. तथ्य समोर आल्यानंतर थोडा इशारा पण असेल, आम्ही फायनल नाही, थोडा इशारा पण पोलिसांच्याकडून असेल की दिशा त्या बाजूनं जात आहे तर नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल. पण तोपर्यंत नुसतं कोणाचाही म्हणजे व्यक्तिगत द्वेषाभावामुळे किंवा आरोप करण्यामुळे हे काही असा राजकारणामध्ये हे करणं हे योग्य नाही. आणि सामाजिक वातावरण, खास करून सामाजिक वातावरण खराब करण्याचा हा एक प्रयत्न आहे. ते भाजपाचे जे आमदार आहे, खरं आहे एका काळात आमचेही आमदार होते, तेही खरं आहे. आम्ही सगळे महाराष्ट्रातले लोक त्यांना ओळखत आहोत. आम्हाला काही कोणाच्याबद्दल बोलायचं नाही. फक्त एवढंच आहे की व्यक्तिगत कोणाच्या एक आरोप केल्यामुळे एवढी मोठी कारवाई करणं हे कुठपत योग्य आहे. आणि असंच जर चालत राहिलं तर महाराष्ट्रामध्ये कोणी बेछूट कोणापर आरोप करून काही तरी मागणी करू शकते, असं योग्य नाही. पटेल साहेब, शेवटचा प्रश्न खातं जे आहे ते भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यांच्याच पक्षाचे सुरेश धस जे आमदार आहेत त्यांचाच विश्वास नाही का त्यांच्या खात्यावर? मला काही माहीत नाही की त्यांचा आतला काय चालला आहे. आम्ही जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलतो मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून, त्यांच्याकडून असा कुठेही एक पण वेळ त्यांनी असं सांगितलं नाही की हे प्रकरण जे झालं आहे त्यामध्ये धनंजय मुंडे किंवा त्यांचा आजूबाजूचा डायरेक्टली कुठे संबंध येत आहे. मध्ये जर आपण आपलं अधिवेशन पार पडू शकलो तर चांगलीच गोष्ट आहे. आणि मागेही असंही नाही की पहिल्यांदाच शिर्डीला आम्ही येत आहोत. याच्या पहिले पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीमध्ये अधिवेशन 1-2 वेळा होऊन गेलेले आहे. चांगला परिसर आहे, चांगला धार्मिक भावनांनी, स्वच्छ मनाने आम्ही आमच्या कामाची सुरुवात करतो. साहेब, शेवटचा प्रश्न विचारतो. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे येत्या काही काळामध्ये अशी काही बाबाकडे तो विषय नाही. प्रार्थना जे करतो तर आम्ही काय उघड करत नाही की आम्ही काय प्रार्थना केली, ते आम्ही आमच्या मनामध्ये ठेवतो. बाबा आणि आमच्यामध्ये संवाद चालू आहे.